हॅलो. येस प्रिन्सिपल कुलकर्णी. ये. कोण? सुधा? अगं तुला माझ्या केबिनमध्ये यायला परवानगी कशाला पाहिजे? ये ये ये, मी मोकळाच आहे. अच्छा, ठीक आहे. ऑन टाइम. हो, मी आहे. प्लीज डू कम. हॅलो. हॅलो. कुलकर्णी साहेब आहेत का? कोण बोलतंय? मी आपला विनम्र सेवक. हे बघा मिस्टर. हे बघा साहेब, मी वारंग. वारंग तुम्ही? हे साहेब हे बघा, फोन डिस्कनेक्ट करू नका. जरा माझं म्हणत ऐकून घ्या ना तुम्ही. मला आता वेळ नाहीये. साहेब हे बघा की माझं काम आहे ते जरा आपण. फोन ठेवताय ना वारंग तुम्ही? साहेब हे बघा, आपला काहीतरी गैरसमज झाला. मी जरा. तुम्ही समजूतदार आहात ना? मी काय बोलतोय ते लक्षात येते ना तुमच्या? हे बघा साहेब, कधीतरी थोडा वेळ द्या ना मला. आत्ता तर तुम्ही मुळीच येऊ नका. नॉनसेन्स. मे आय कम इन सर? कोण? सुधा? ये ना, ये बैस. सर, तुम्हाला बरं वाटत नाही का? नो, आय एम फाईन, क्वाईट ऑल राईट. बोल. सर, खरं तर सुरुवात कुठून करायची हेच मला कळत नाहीये. सर, मी जेवढा विचार करते ना तेवढीच मी त्या विचारांच्या गुंत्यात गुरफटून जाते. कुठून सुरुवात झाली आणि आपण कुठे जाणार त्याचा पत्ताच लागत नाहीये. सुधा, घरी काही झालंय का? नाही सर. मग? सर, कालच्या प्रकाराने मी खूप अस्वस्थ झाले. स्वाभाविक आहे, पण एक सांगू, लक्ष देऊ नकोस. सर? अगं, एवढं सगळं होऊन सुद्धा त्या माणसाने आता निर्लज्जपणे मला फोन केला होता. काय? होय. सर, मग तुम्ही त्याला सुनावलं नाहीत? बोलला नाहीत काही? सुधा, जिथे रुजतं ना तिथेच बी पेरायचं असतं. कातळावरती महागडं बी सुद्धा कधी रुजत नाही. म्हणजे सर, याचा अर्थ भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण फक्त बघ्याची भूमिका करायची, आपण काहीच करायचं नाही या बाबतीत? सध्या तरी आपण तेच करू शकतो, नाही? नाही सर, मला हे पटत नाही. सुधा, तुझ्यासारख्या मनस्वी मुलीला याचा त्रास होणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण एक लक्षात ठेवायचं बेटा, ऍडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रत्येकाला या संकटातून जावंच लागतं. सर, म्हणजे याचा अर्थ ही जबाबदारी पार पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वारंगसारख्या वृत्तीची शिकार तरी व्हावं लागत असावं, किंवा ती व्यक्ती जबाबदारी सोडून जात असावी? नाही, या दोन्ही गोष्टी दोन टोकाच्या आहेत. सुधा, तुला एक उदाहरण सांगतो, सोपं उदाहरण सांगतो, पटतंय का बघ. रस्त्यावरती डोंबाऱ्याचा खेळ चाललेला असतो, माहितीये? हो. त्याच्यात एक खेळ असतो बघ. चक्राला धारदार सुऱ्या लावलेल्या असतात आणि त्या चक्रातून डोंबारी उड्या मारतो, पण त्याच्या शरीराला साधा ओरखडाही उमटत नाही कधी. सर? सुधा, अगं, प्रलोभनांची धारदार शस्त्र आजूबाजूला असून सुद्धा आपण ऍडमिनिस्ट्रेशनची माणसं आपापल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडतोच ना, अगदी शांतपणे, विचारपूर्वक. खरं की नाही? तसं नसतं तर मिसेस दाणी काय, मी काय, किंवा सुद्धा तू देखील आजपर्यंत आपण आपापल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत, पाडतो आहोतच ना? सर, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण तरी सर, वास्तवात हे सगळं सहन करून काम करणं म्हणजे... खरंय. नाही, परिस्थिती खरोखरच कठीण आहे, मान्य आहे मला. पण सुद्धा, आय एम शुअर तू ती यशस्वीपणे पार पाडशील. सर, आज एक वारंग उभा राहिलाय, उद्याचे अनेक वारंग माझ्यासमोर उभे राहतील. कुणाकुणाशी म्हणून मी सामना करू? सर, मी कशी सामना करणार या सगळ्यांशी? नाही सर, मला तरी वाटत नाही मला हे सगळं जमेल असं. नाही, मला नाही जमणार. सुधा, हे तू बोलतेस? मिसेस सुधा जोशी, आजपर्यंत अनेक वेळा पाहिलंय मी तुम्हाला, पण आजचं तुमचं हे रूप अनपेक्षित आहे. नाही, असं रूप मी आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं तुमचं. नाही, मान्य आहे मला.
संकटामुळं परिस्थितीमुळं माणसं विफल होतात, उन्मळूनही पडतात. पण समोर संकट दिसत असताना रणांगण सोडून पळून जाणारी माणसं मी कधीच पाहिली नव्हती. नाही सर, मी पळून नाही जाते. पण सर, अशा शत्रूंशी आपण कसा सामना करायचा हेच मला कळत नाहीये. सर, मी खूप विचार केला गोष्टीवर, खूप विचार केला, पण तरी मला मार्गच सापडत नाहीये. सापडेल. धीर धर. सर, आपण धीर धरला तर वारंग अजून बेभानपणे. नाही नाही नाही, धीर धरायचा म्हणजे शांत नाही बसायचं. आपण त्याच्या विरुद्धचा लढा आपण चालूच ठेवायचा. पण कुठलीही गोष्ट अधीरपणे करायची नाही. जे करायचं ते त्याला कायम बेसावत ठेवूनच. सर, तुम्हाला वाटतं मला हे सगळं जमेल? जमेल, निश्चितच जमेल. आय एम शुअर ऑफ इट. पण प्रथम एक करायचं सुद्धा. तू मॅनेजमेंटला एक पत्र लिहायचं. त्या पत्रासोबत राजूचं स्टेटमेंट. मी माझी मतं आणि माझी बाजू त्यात मांडेनच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं तू तुझी बाजू आणि तुझी मतं अत्यंत स्पष्टपणे लिहायची. आणि पहिल्यांदा पोलिसात तक्रार करण्याची परवानगी मॅनेजमेंटकडून मिळवायची. कारण सुद्धा, अगं तू काय, राजू काय, मी काय, आपण सगळी नोकरदार माणसं आहोत. आणि नोकरदार माणसानं मॅनेजमेंट विरुद्ध एखादं पाऊल टाकणं म्हणजे स्वतःच्या विरोधात मॅनेजमेंटला उभं करण्यासारखं आहे. सर, पण आपल्याला पोलीस मदत करतील? ऑफकोर्स, निश्चित करतील. त्यांना करावीच लागेल. आणि हाच एक लढण्याचा योग्य मार्ग आहे असं मला तरी वाटतं. आणि मला स्वतःला अशाच प्रकारे लढायला आवडतो. तसं असेल तर सर, मी तयार आहे. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड सुद्धा. आता आपल्याला तत्परतेने पावलं उचलायला हवीत. आणि हे बघ, आपण जे काही करतोय ना ते केवळ आपल्या तिघांमध्येच राहायला पाहिजे. याची सतत दक्षता घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं, हे सगळं करत असताना वारंग कसा बेसावध राहील याचा आपल्याला सातत्याने विचार करायला हवा. येस सर. थँक्यू व्हेरी मच सर. कशाबद्दल? मनावरचं खूप मोठं दडपण तुम्ही दूर केलं. खरंच तसं काही होतं? मला नाही वाटत तसं काही होतं म्हणून. सर, मी नक्की काय ते नाही सांगू शकत, पण आत्ता ह्या क्षणी खरंच मी खूप रिलॅक्स्ड आहे. थँक्यू अगेन. येऊ सर. गुड डे. गुड डे. सफल होगी तेरी आराधना काय तुरो. आता गप बसायला काय घेशील? आई, तुला सांगतो, काल शेवटी त्या डिरेक्टरला मान्यच करावं लागलं, आणि तेही 4 चौघांसमोर. पुरे, मला कौतुक नको सांगू. तू चिडतेस काय? मग काय करू? मखरात बसवून काकड आरती करू तुझी? आई गप बस ना, भूक लागली, खायला दे लवकर. देणार नाही. अरे, देणार नाही म्हणजे काय? देणार नाही म्हणजे देणार नाही. का पण? शांता दुर्गे शपथ देणार नाही. पण का? घरात डबे रिकामे पडलेत. त्याचं काय सांगू नकोस मला. हो, घरातला करता पोरगा रिकामा उंडारायला लागला तर काय होणार आहे? जादूने भरणारे डबे. सुरू झाली तुझी कटकट. आणि मला आई, तू त्या डबे रिकामे असल्याचं काय कौतुक सांगू नकोस. हा, नूतन औरंगाबादला जाताना तुला काय चिंचो काय देऊन गेली होती? आणि आता प्लीज शांतादुर्गेची शपथ घेऊ नकोस. वीरू, मेल्या असा रे कसा तू? मी मेलो नाहीये. हॅलो, मी जिवंत आहे, त्यामुळे रडायची काही गरज नाही. आई, असं काय करतेस ग? लवकर जेवायला दे ना. मला सेटवर डिरेक्टरनी लवकर बोलवलंय. कशाला? सेट झाडायला? आई, आता का नाकाला मिरच्या झोंबल्या? अरे हे बघ आई, मला तुझ्याशी वाद घालण्यात काही इंटरेस्ट नाहीये. माझ्याकडे तितका वेळही नाही. घरातले सगळे डबे रिकामे असतील ना तर मी उपाशी जाईन, कळलं? पण मी काम करणार नाही, असंच ना? आई, डोळे वटारून बघू नकोस माझ्याकडे. मी नाही घाबरत तुला. शेटजी असते ना, मी डिरेक्टर झालो असतो. अडलंय त्यांचं खेटर. हसतोयस काय? मग काय डोकं बडव? पुरे, सकाळी सकाळी डोकं उठवू नको माझं. ठीक आहे, नाही फिरवत तुझं डोकं. मला खायला दे. काय रे, मगाशी नूतनचं म्हणालास ते कोणी सांगितलं तुला? नूतनचं काय? तेच, नूतनने मला पैसे दिले ते. ती बोलली तुला काय? हसतोस काय? सांग. काय माहितीये काय, तो एक सस्पेन्स आहे, इंग्लिश पिक्चर सारखा. आता सांगणार आहेस का नीट? मला कामं पडली आहेत. तुझ्यासारखी रिकाम टेकडी नाही मी, बिनकामाची. थांब. आई,
नूतन जेव्हाही इकडे येते ना तेव्हा तू तिला मी बेकार असण्याची किंवा शेठजी हयात नसण्याची स्टिरिओफोनिक सिस्टीमची रेकॉर्ड ऐकवतेस. कारण तुला माहिती आहे नूतन नेहमी पैसे घेऊन येते औरंगाबादहून आणि ते पैसे ती आपल्याला देते. तुला कळतंय ना मी काय बोलतोय ते? आई आपल्यासाठी पैसे घेऊन येते नूतन, तुला कळतंय ना? आई तुला काय पाहिजे? घरात हाता तोंडाशी आलेला मुलगा नुसता आयतोबासारखा हादरतोय. तुला काय वाटतं मी उपाशी राहू शकत नाही? आई जेव्हा मला तुझी कटकट ऐकायची नसते ना तेव्हा मी लवकर घराच्या बाहेर निघतो. तेव्हा तुला काय वाटतं मला दुनिया जेवायला देते? काम मिळवण्यासाठी माझेही प्रयत्न सुरू आहेत ग. एक ऍड फिल्म, एक डॉक्युमेंटरी मिळते का हे मी बघतोय ना. नाही, नूतन जे बोलली ते मला पूर्णपणे पटलंय असं नाही, पण काहीतरी कमवण्यासाठी मला तडजोड करावीच लागणार आहे हे माहिती आहे मला. त्याच्यासाठी स्टुडिओच्या चक्रा मारणं सुरू झालंय माझं, लोकांना भेटणं सुरू झालंय माझं. तू असं समजू नकोस ग तुझा मुलगा वाया गेलेला आहे. त्याला जबाबदारीचं भान नाहीये, त्याला कळत नाही घरची परिस्थिती काय. मला माहिती आहे काय आहे घरची परिस्थिती. पण जस्ट फॉर सम फायनान्शियल क्रायसिस मी माझ्या कामाशी तडजोड नाही करणार आहे. मी वाटेल ते काम स्वीकारणार नाहीये. मला फिल्मचा डिरेक्टर व्हायचं आणि मी ते होऊन दाखवणार आहे, कळलंय? मी येतो, मला जेवायचं नाहीये. आता जाऊया. दिल माधुरी दीक्षित. सलमान खान लव ठरला. चल माझ्या रतींचा पिक्चर आहे. बरं चल. काय ठरतंय काय तुमचं? कशाचं? तुझ्या लग्नाचं. तू माझ्या बोलायचं ना. ए दिलचा आज लास्ट डे. पिक्चर टाकायचा असेल तर आता बोला. कुठे टाकतोस पिक्चर? तू आता गप्पा बसा. उगाचच पीजे मारू नको. माहिती आपलं काही खरं नाही आज. काय बाबा काय झालं? बाळ घाबरलंय. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. काय चाललंय तुमचं टाइमपास इकडे बसून? मग लेक्चर नाही आहे तुम्हाला? चला चला लेक्चरला चला, टाइमपास नंतर चला. वेलकम वेलकम मॅडम. तुम्हाला इथे कोणी बोलवलंय? भाई शेलरला बोलवायची गरज नसते मॅडम. माझ्या ऍब्सेन्स मध्ये माझ्या परमिशन शिवाय तुम्ही इथे माझ्या केबिन मध्ये येण्याची हिंमतच कशी केलीत? हॅलो, मी सुधा जोशी बोलतेय. रावराणे, आपल्या कॉलेजमध्ये काही शिस्त वगैरे आहे की नाही? माझ्या परमिशन शिवाय एक माणूस बिनधास्त माझ्या केबिनमध्ये येऊन बसतो. हे बघा, यापुढे असं झालेलं मला चालणार नाही आणि असं जर का पुन्हा झालं तर मला कडक कारवाई करायला लागेल, समजलं? अहो किती चिडताय मॅडम, किती चिडताय. शांत व्हा, शांत व्हा. अहो मी तर जाणारच आहे मॅडम, पण जाण्यापूर्वी माझं एक छोटंसं काम करून द्या. नाही म्हणजे मी तशी विनंती करतो तुम्हाला, विनम्र विनंती करतो. आणि मला वाटतं मॅडम आपल्यासारखी मोठी सुशिक्षित माणसं विनंतीला मान देतात. बोला बोला, ऐकते मी. धन्यवाद. तर तुमच्यासारखी माणसं. बघा, माझ्याबद्दल तुम्हाला बोलण्याची काही एक गरज नाहीये. हे चुकलंच बघा आमचं. स्वतःची चूक मान्य करणारी लोक खूप कमी असतात. वारंगनं सुद्धा आपली चूक मान्य केली मॅडम. वारंग? होय, वारंग. मॅडम माणूस फार चांगला होतो, पण काय कधी कधी त्याची गाडी रुळ्यावरून घसरते बघा. आता आपल्यासारख्या मोठ्या माणसाशी कसं वागायचं, कसं बोलायचं याची रीतभात ठाऊक नाही हो त्याला. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही त्या वारंगसाठी इथे आलात तर? हो मॅडम, त्याला काम द्यावं. पुन्हा असा आगाऊपणा करणार नाही तो. आणि असा आगाऊपणा तुम्ही सुद्धा पुन्हा करू नका अशी माझी तुम्हाला विनम्र विनंती आहे. अच्छा, म्हणजे
मॅडम तुम्ही आमचेच पाय आमच्याच गळ्यात घालताय म्हणायचं. ते तुम्ही काहीही समजा, पण एवढं मात्र नक्की की यापुढे या कॉलेजमध्ये तुम्हाला याची गरज नाही. पण तुम्हाला सांगतो मॅडम, इथं या एरियात हा शेलार म्हणेल तसंच सगळं घडतं बघा. तुम्ही स्पष्टच सांगा तुमची अपेक्षा काय, आपण पूर्ण करू ना. पण वारंगला काम मिळालं पाहिजे मॅडम. अच्छा, ही मी तुमची विनम्र विनंती समजू की धमकी? काय समजायचं ते तुम्ही समजा, पण फक्त अर्थ लक्षात घ्या. काय हे काम वारंगलाच मिळालं पाहिजे, कारण या कॉलेजमध्ये वारंग शिवाय दुसरं कुणी काम करू शकणार नाही. हा भाई शेलारचा शब्द आहे, आणि भाई शेलार कधी वायफळ बडबडत नाही, करून दाखवतो. काय तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करा, पण पुन्हा जर का तुम्ही कॉलेजच्या आवारात मला दिसलात हा तर मीही मला जे काय करायचं ते करूनच दाखवेन. मॅडम, भाई शेलारला धमकी देणारा अजून पैदा व्हायचंय असं मीही म्हणू शकते. मॅडम निघताय ना प्लीज. जय जय. यामिनी, कांचन, अरुणा, पराग, मी तुम्हा चौघांची अपराधी आहे, मला माफ करा. पण यामिनी मला तुझा कांचन नको, अरुणा मला तुझा परागही नको. तुम्हा लोकांना कदाचित खरं वाटणार नाही, पण मला कुठल्याही पुरुषाबद्दल प्रेम वाटणं शक्यच नाहीये. मला वश झाला नाही असा एकही पुरुष अद्याप माझ्या आयुष्यात आलेला नाही. आता या पुरुषाला अमुकच एक स्त्री पाहिजे असं काही नाही. सगळ्या स्त्रिया यांच्यासाठी सारख्याच. मी तुम्हाला अचानक फोन करून बोलवलंस आणि मी काय चाललं का तुझं? बस बस सांगते. अरे मी नाटकाची रिहर्सल करते. अत्र्यांचं लग्नाची वेडी आहे ना, त्या नाटकात मी काम करते. अरे म्हणून तर तुला बोलवलंय, मला काही रेफरन्सेस हवे. तू नाटकात काम करणार? तुला जमणार आहे का ते? का करू शकत नाही? नाही, तू काही करू शकतेस, पण जमलं पाहिजे. अरे ते जमायला पाहिजे म्हणून तर तुला बोलवलंय. मला काही रेफरन्सेस हवे. काय ना जया, ही रश्मीची भूमिका ना मला वेगळ्या पद्धतीने करण्याची इच्छा आहे. रश्मीच्या भूमिकेचा तुला वेगळा विचार कशाला करायला पाहिजे? तुला ते सहज जमेल. प्रत्येक गोष्ट सहज करताच येते असं नाही. तसं काय ना जया, आजपर्यंत ही रश्मीची भूमिका प्रत्येकाने सिनेमा नटी या दृष्टिकोनातनं केली आहे, पण मला मात्र रश्मी आहे ना, तिच्यातली स्त्री, तिला दाखवायचं आहे. आणि या बाबतीत मला प्रोत्साहन द्यायचं सोडून असं मोडता काय घालतोस रे? मी मोडता नाही घालत आहे, पण मला आता एक आंदोलन करायला लागणार. आंदोलन? नाही, तर तुझ्यासारखी मुलगी रंगमंचावरती काम करणार म्हणजे मग रंगदेवतेच्या रक्षणासाठी मला आंदोलन नको करायला. राहू द्या. अरे काहीतरी नीट करू दे रे मला. तुझ्या मैत्रिणीला एवढी चांगली संधी मिळते तर तू आता बस बस गप बस तू. हा, तुला रेफरन्सेस पाहिजेत ना, घे लिहून. दॅट्स बेटर. सांग. तू ते हे वाच, आचार्य अत्रे आणि त्यांच्या नायिका, त्याच्यानंतर अष्टनायिका रंभा, उर्वशी, मेनका, कल्पना की प्रत्यक्ष, त्याच्यानंतर स्त्रीचं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व, त्याच्यानंतर आपले दीनानाथ देवस्थळींचं एक पुस्तक आहे. एक मिनिट, पुरे एवढा रेफरन्स म्हणजे 50 प्रयोग झालेच आधीच.